कुणीच अंदाज लावू शकत नाही. इतकं भयान तिकडे सगळं चालू आहे. मी फिरून आलोय. ट्रॅक्टर घ्यायचं चालू केलंय. एक तर म्हशीवरचा सुद्धा माणूस तुम्ही बघितला असेल, म्हैस घेऊन निघाला का. आता ट्रॅक्टर घेऊन निघाल्यावर त्याला नोटीस काढली. राहू मला आता काढ माझ्या म्हशीवर नोटीस. सगळ्याचा नाम करायचा, मराठाचा करायचा नाही, सरकारला सांगून. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण सांगोलकर अगदी शून्य आहात. तुम्ही सगळं अगदी चोखपणे नियोजन करणार याचा मला विश्वास आहे. परंतु तुमच्यामध्ये एक शेवटची गोष्ट सांगण्यासाठी खास आवर्जून 140च्या स्पीडमध्ये तुमच्यापाशी आला. ही शेवटची गोष्ट मी आता सांगतो. या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये या मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिला जाणार. या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये या मराठा आरक्षणाच्या इतिहासाचं पुस्तक लिहिलं जाणार. त्या पुस्तकामध्ये कधीतरी सोलापूर जिल्ह्याचा उल्लेख असणार आहे. या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक धडा या सांगोलकरांचा ते इतिहासाचं पुस्तक कधीतरी तुमच्या नाताच्या, तुमच्या नातीच्या, तुमच्या बंधूच्या, तुमच्या लेकराच्या, तुमच्या लेकीच्या हातात पडणार आहे. आज केस काळी असणाऱ्यांची कदाचित त्यावेळेस केस पांढरी असतील. मान जे आता ताकमध्ये उभे ती कदाचित मान हालत असेल. जे हात मजबूत आहेत ते कदाचित हात हालायला सुरुवात झाली असेल. त्यावेळेस ते तुमचं पोरगं, तुमचं नातू, तुमची लेक, तुमची आर्टिस्ट मंडळी कधीतरी ते पुस्तक वाचताना, त्यामध्ये सांगोल्याचा धडा वाचताना त्याला प्रश्न पडणार आहे. 2.5 एकरवाला आणि 35 किलोवाला मनोज जरांगे पाटील गरजवंत मराठ्यांसाठी आणि माझ्या आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मुंबईला गेला होता. त्यावेळेस बापा, आज्या, चुलत्या काय करत होता, कुठं होता. ज्यावेळेस तुमचा नातू, तुमची नात, तुमचा पोरगा, तुमची लेक तुम्हाला हा प्रश्न विचारेल, त्यावेळेस त्याच्यासमोर खाली मान घालायची वेळ आली नाही पाहिजे. हात धरधरत असला तरी मजबुतीने धरता आला पाहिजे. मान हलत असली तरी ती ताट ठेवता आली पाहिजे. आणि छाती फुगवून तुमच्या त्या लेकाला, तुमच्या लेकीला, नाताला, नातीला अभिमानानं सांगता आलं पाहिजे. उसाची दारा धरून घेतली होती, रानातली कामं करून घेतली होती, जरशाच्या वैरातकारीची व्यवस्था केली होती, सगळी कामं उरकून घेतली होती. आणि 35 किलोवाल्या आणि 2.5 एकरवाल्या न गणेश होणाऱ्या मनोज जरांगे पाटलासाठी, तुझ्या आरक्षणासाठी मी मुंबईला कूच केली होती. हे अभिमानानं सांगायचं. तुम्ही सगळेजण तेवढ्या तर्फेनं नक्की या. इथं जी उपस्थिती आहे याच्यावरून मला 100% विश्वास आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुका हा अग्रगण्य असेल. कोरोनामध्ये आपण घरात बसून होतो, प्रचंड हालापेष्टा आपण सहन केल्या, परंतु आपण मागे नाही ऐकलं, आपण लढलो. मराठ्यांची जात लढायची, मराठ्यांची जात लपायची नाही. सरकारने 2 हात केले. सरकार समोर 2 हात करण्यासाठी हे मराठे सज्ज होतील. आणि जुना इतिहास जो आहे, घोड्यांच्या हिंटापांचा आवाज न येता कित्येक किल्ले सर केलेले या मुघलांच्या सल्तनतीला कळत नव्हते. तोच इतिहास आपण पुन्हा एकदा आठवू. आणि ज्या सरकारनं आपल्या समोर 2 हात केले, त्या सरकारचा विरोधातला आरक्षणाचा किल्ला हे मराठे गनिमी कावा असेल, उघडची लढाई असेल, समोरासमोरचे युद्ध असेल, प्रत्येक युद्धानं संविधानिक मार्गाने हा लढा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळेजण त्यामध्ये सामील व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला उशीर झाला.